नमस्कार, आज आपण मुरमुऱ्यापासून चटपटीत नाश्त्याची रेसिपी पाहणार आहोत। तर त्यासाठी ते मी 1 बाउल मुरमुरे घेतले। यामध्ये आता पाणी घालायचे, मिक्स करून 1 ते 2 मिनिटं मुरमुरे पाण्यामध्ये भिजवत ठेवायचे। तर खूप जास्त वेळ भिजवायचे नाही। आता 1 ते 2 मिनिटांनंतर पाण्यामधून पूर्ण पाणी निचरून मुरमुरे काढून घ्यायचे। आता इथे मी सगळे मुरमुरे पाण्यामधून काढून घेतले। पॅन मध्ये 1 चमचा तेल गरम करायला ठेवले। तर तेल खूप जास्त घालायचं नाही। तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा जिरे टाकायचे। तर जिरे मोहरी छान तडतडली की बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, हिरवी मिरची टाकायचे। त्यानंतर 4 ते 5 कढीपत्त्याचे पाने घालायचे। कांद्याला आता तेलामध्ये परतून घ्यायचे। आता इथे कांदा मी 1 ते 2 मिनिटं परतून घेतलाय। कांदा हलकासा मऊ झाला की एक बारीक चिरलेला टोमॅटो घालूया। टोमॅटो देखील मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे। टोमॅटो मऊ झाले की मसाले घालूया। 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद टाकायचे। तर अगोदर देखील आपण हिरवी मिरची घातली त्यामुळे तिखट त्याचा अंदाज पाहून घालायचे। मसाले व्यवस्थित मिक्स करून झाले की भिजून घेतलेले मुरमुरे टाकायचे। चवीनुसार मीठ घालायचे। मुरमुऱ्यांना मसाल्याबरोबर मिक्स करून परतून घ्यायचे। तर यामध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर तळून घेतलेले शेंगदाणे किंवा भिजून घेतलेली चणा डाळ देखील घालू शकता, त्याने याची टेस्ट खूप छान लागते। आता इथे मुरमुरे मी मसाल्याबरोबर मिक्स करून 2 ते 3 मिनिटं परतून घेतले। आता सर्वात शेवटी 1 चमचा लिंबाचा रस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायचे। तर तयार झाले आपला मस्त चटपटीत सुशिला। हा तुम्ही मुलांना टिफिनला किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता। अगदी पटकन तयार होतो आणि चवीलाही खूप छान लागतो। तर या पद्धतीने तुम्ही सुशिला करून पहा। रेसिपी कशी झाली मला खाली कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपी सोबत। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।